सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. गोष्ट लिहिलेली आहे अनिल महाजन यांनी आणि नाव आहे घरटं. सुरू करते. गरीब घरचा कोणी विद्यार्थी आलाच तर त्याची राहायची सोय व्हावी म्हणून मागच्या बाजूला बांधलेली छोटी खोली 6 महिन्यांपासून रिकामी पडून होती. चिमण्यांची नजर ज्वारी नाचणीचा दाणा जसं शोधत असते तशी माझी नजर विद्यार्थी शोधत होती. यावर्षी शाळेत गावातलीच मुलं होती. सगळ्यांची आपापली घरटी होती. माझ्याकडे येणार तरी कोण? तेवढ्यात आवाज आला, मास्तर आहात का? रविवारची पहाट होती. मागच्या अंगणाची साफसफाई करत होतो मी. तेवढ्यात हा आवाज आला म्हणून विचारलं, कोण आहे? मी आहे, पांडुरंग. या आत या. आलो, पांडुरंग म्हणाला. अरे पांडुरंगा, तुझं दर्शन आपसुकच होतंय. आलो. मास्तर हा पोरगा बघा. बघा त्याच्याकडे जाग्या डोळ्यांनी. मास्तर माझ्या झोपडीबाहेर बसून होता. फांदीसारखं अंग वाकडं तिकडं झालं होतं. गरम पाणी टाकलं अंगावर तेव्हा झालाय सरळ. शाळेसाठी आलाय म्हणतोय. शाळेसाठी आलाय? छान. ये. नाव काय बाळा तुझं? पांडुरंगाजवळ उभ्या मुलाला मी विचारलं. आधी विचारपूस करायला हवी होती असं नंतर वाटून गेलं. मुलगा छान वाटला. डोळ्यान इतकी माणसांकडे हुशारी असती तर माणसं अशी का दुर्लक्षित राहिली असती कधी? वासुदेव. वासुदेव? छानच नाव आहे. ये पांडुरंग, तू पण ये. चहा ठेवतो. पोळी खाशील ना रे बाळा? ये. चहा घेऊन झाल्यावर पांडुरंग निघाला. पाया पडला देव. देव तो माझ्या पाया का पडतो मला कधी कळायचंच नाही. गुरुजी, आता हा तुमच्या पंखाखाली आहे बघा. निघतो मी. जाता जाता पांडुरंग बोलला. ही माणसं म्हणायला अशिक्षित पण बोलतात किती छान. पंखाखाली? वासुदेव, ये इकडे. ही बघ, ही खोली आजपासून तुझी. खोलीसमोरचं अंगण पण तुझं. मला घर परिसर स्वच्छ ठेवायची वाईट सवय लागली आहे बघ. 6 महिन्यांपासून खोली रिकामी आहे. पण माहिती आहे का तुला, रोज साफसूफ करून ठेवतो. त्या कोपऱ्यात माठ आहे, बादली पण आहे. बाहेर आड आहे. आंघोळीचं पाणी आडात जाणार नाही याची काळजी घ्यायची मात्र. काही हवं असेल तर नक्की मागून घे. अरे असं अस्वस्थ काय आहेस? गुरुजी, माझ्याकडे भाडं देण्यासाठी पैसे नाही आहेत. भाडं आहे तर या फुलझाडांची काळजी घ्यायची आणि तो तिकडे रांजण दिसतोय ना, तो भरून ठेवायचा. आता सांग, कोणत्या वर्गात प्रवेश हवा आहे तुला? 7वीला. म्हणजे मग 4 वर्ष आहेस की इथे. राहा आरामात. आता थोडा वेळ आराम कर. तुला चादर सतरंजी आणून देतो. जेवण? जेवणाचं काय? मी वरण भात खाणारा, तुला चालेल? गुरुजी, मी स्वयंपाक छान करतो. खरंच का? मग आजपासून आपल्या दोघांचं जेवण बनवायची जिम्मेदारी तुझी. ठरलं. आलोच मी. ही चादर आणि सतरंजी. छानपैकी झोप काढ. संध्याकाळी बघितलं, जेवण झालंय तयार. अरे उत्तमच आहे की जेवण. घरी कोण कोण आहे तुझ्या? कोणी नाही, एकटाच आहे मी. वासुदेव का कधी एकटा असतो? असू दे, आता आजपासून मी आहे. वासुदेवाला त्या गोष्टीला वर्ष झालं. दिवस कसे गेले नाहीच समजलं. घरी परतायचं ते घरासाठी वाटायचं. त्याला एकटं राहायची सवय आहे कुठे. आता घरात राहणारा वासुदेव घरी परतण्याचं कारण बनला. तो आल्यापासून बाग पण सतत फुललेली असायची. उशिरा का होईना
माझ्या आयुष्यानं मोहोर धरल्याचा आनंद नक्की होता. वासुदेवचं 8वी पूर्ण झालं आणि मी सेवेतून बाहेर पडलो, निवृत्त झालो. सांगलीला शशीताईकडे जाऊन राहायची अनेक वर्षांची इच्छा अशी पूर्ण होणार होती. ताई एकटी 70 ओलांडून पुढे गेलेली. एक मुलगा परदेशात स्थायिक झालेला. मोठं घर. तिच्या म्हातारपणात तिला साथ होईल असं वाटत होतं. मोठ्या कष्टानं बांधलेलं माझं छोटं घर वासुदेवच्या नावे करण्याचा विचार खूप आधीच पक्का झाला होता. सामान बांधून झाल्यावर त्याला सांगायचं असं ठरवलं होतं. गुरुजी, मला नको आहे काही. एक गोष्ट सांगू, 4-6 दिवसांसाठीच जा तुमच्या ताईकडे. पण काय सांग, ऐकायचं आहे मला. इथे यायच्या आधी मी ज्या आश्रमशाळेत होतो तिथले गुरुजी सांगायचे, रक्ताची नाती वाहती ठेवायची असतील तर जेवण एकत्र पण घरं वेगवेगळी असावीत. वासुदेव बोलला. खरं आहे तुझ्या गुरुजींचं. करायचं काय, ताई एकटी असते ना. म्हातारपणी मागे लागणारी दुखणी पाठीशी आहेत. वाटतं लहानपणी तिनं माझं खूप केलं आहे. आता गुरुजी, काही दिवस राहून परत या. घर मला नको. हो, काही दिवसांनी तिथेच राहावंसं वाटलं तर बघूया. वासुदेव बोलला. माझं एकही वाक्य त्यांनी ऐकलं नाही. ताईकडे आलो. तब्येत एकदम ठणठणीत झाली. रोज वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालणारी ताईची स्वयंपाकीण कुसुम आणि चहा नाश्त्याचे लाड पुरवणारा भालू. आठवडा कसा गेला काही कळलंच नाही. राजा, जाणार आहेस कधी? ताईनं विचारलं. जाणार आहे? ताई, मी इथेच राहायचा विचार करून आलो आहे. तू एकटी असतेस ना, तुझी देखभाल. माझी देखभाल? काही गरज नाही. बघतोयस ना, भालू आणि कुसुम 24 तास सेवेत असतात. ते इथे राहशील मग तुझ्या घराचं काय? घराचं? हां, सांगायचं राहूनच गेलं. माझ्याकडे एक विद्यार्थी राहिला असतो. तुला माहिती आहे, 2 वर्षांपूर्वी वासुदेव नावाचा विद्यार्थी आला आहे. अनाथ आहे. मोठा गोड पोरगा आहे. घर त्याच्या नावं करायचा विचार आहे. पण ताई, त्याला घर नको आहे गं. घर अनाथ पोराच्या नावे करणार आहेस? तुझा भाचा तो काय मेलाय होय? घराच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. काय रे, माझी काळजी वाटते म्हणतोस आणि मग असे काही निर्णय एकट्यानेच घेतोस? अरुण अमेरिकेत असला म्हणून काय झालं? घरदार मग ते कुठेही असो, कुणाला नको असेल होय? ताई म्हणाली. संध्याकाळी मंदिराच्या पारावर बसलो. वासुदेव पुढ्यात आहे असं वाटलं. 60 ओलांडून पुढे आलो होतो तरी आयुष्य नावाच्या साटोरीत कुठलं म्हणून सारण असतं मला कळलं का नसावं? वासुदेव 12-13चा. पण काल परवा ज्या गोष्टी त्याने मला सांगितल्या त्या माझा घसा भरून आला. प्रसाद, कुणीतरी आवाज दिला म्हणून वळून पाहिलं. पुजारी होते. जेवणावर इच्छा नव्हती. कुसुमला सांगून खोलीत परतलो. बाहेर काढलेले कपडे पेटीत बंद केले. रात्र अशीच गेली. इथे राहायला आलायस? किती छान. राहा ना मग. मला ना बरं वाटेल. ताई असं म्हणेल असं मला का म्हणून वाटलं असेल बरं? भालूने दिलेला चहा प्यायलो. पेटी पिशवी उचलून ताईच्या खोलीत गेलो. आशीर्वाद दे म्हणालो खरा, पण आशीर्वाद कशासाठी मागितला होता मी? निघालास? काळजी घे, ताई बोलली. भालू टांगा घेऊन आला. टांग्यात बसलो. ताईचा मोठा वाडा पहिल्या वळणाआड गेला. वळणं मोलाचं काम करतात मोठं. नको ते डोळ्याआड करतात आणि कधी हवं ते डोळ्यासमोर आणून उभं करतात. गुरुजी आलात? चहा ठेवतो. गुरुजी आधी इकडे या. वासुदेव बरोबर मागच्या अंगणात गेलो.
काही दिवसांपूर्वी पांडुरंगने कुठून तरी गुलाब कलम आणून मातीत टोचलं होतं. तिथे आता डेरेदार झाड झालं होतं आणि त्या झाडाला केशरी रंगाचे असंख्य गुलाब, त्याची फुलं लागली होती. भात आमटी जेवलो, शांत झोपलो. रक्ताच्या नात्यांना वाहत ठेवायचं असेल तर जेवण एकत्र पण घर वेगळी. वासुदेवानं सांगितलेली मोठी मोलाची गोष्ट कानाच्या खोलीत अजूनही फिरत होती. खूप छान गोष्ट आहे आणि खूप मोलाचा सल्ला आहे हा, की जेवण एकत्र पण घर मात्र वेगळं असावं. हे अगदी खरं आहे. अनिल महाजनजी खूप छान संदेश दिलात. आणि आणखीन एक वाक्य मला ह्यातलं खूप आवडलं. वळणं ही मोलाचं काम करतात. नको ते डोळ्याआड करतात आणि कधीकधी हवं ते डोळ्यासमोर आणून उभं करतात. खरं आहे, अशीच ही वळणं असतात. आपल्या आयुष्यात पण केव्हा कसं वळण येईल सांगता येत नाही. अनिल महाजन, खूप छान गोष्ट आहे, मला आवडली आणि ती सगळ्यांच्याबरोबर शेअर करावी अशी इच्छा होती, म्हणून हा प्रपंच. धन्यवाद.